रेडी होते मी तुझ्यासाठी, ठीक आहे? चला. कशी वाटते? चांगली दिसते. बघा ते जाऊ, साडी कशी नेसली ते महत्वाचं. चांगली दिसते. एकदम परफेक्ट बसली ना. चल ना. मग इथे आल्यानंतर बापरे खूपच गर्दी होती. आता ॲक्च्युली आमचं हे जे वडाचं झाड आहे हे जिथे आम्ही महादेवाच्या मंदिरात जातो एव्हरी मंडेला तिथेच आहे, त्याच गाभाऱ्यात आहे. सो सगळ्या गावातल्या महिला, सिटीतल्या महिला इथेच येतात कारण आसपास दुसरं वडाचं झाड नाही आहे. सो आमच्याकडे ना वटसावित्री जे आपण ही पूजा करतो ना ह्याला वड पूजणे असं म्हणतं आणि दिवसभराचा उपवास केला जातो आणि प्रार्थना केली जाते की 7 जन्मी हाच नवराच मिळेल, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. सो जे पूजेचं साहित्य नेलं होतं त्याच्यामध्ये जे मला माहिती होतं ते तुम्ही जर स्टार्टिंगला बघितलं असेल तेवढं पूजेचं साहित्य मी नेलं होतं. फक्त मला फळं मी विसरली होती घाईघाईमध्ये, त्याच्यामुळं ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही आहे, थोडीफार चूक होतच असते. सो देवाला म्हटलं प्लीज मला माफ कर आणि मी वरुणला म्हटलं की तू हे घे ताट वगैरे आणि मग मी माझं हे करू शकते. कारण इतकी गर्दी होती आणि तिथे छोटे छोटे मुलं ना आलेले होते जे की कंटिन्यू आपण आंबे ठेवले की लगेच रेडीच होते घेण्यासाठी. सो मी पण आंबा घेऊन गेली होती छान. सो म्हटलं चला आता पूजा करायची. त्याच्यानंतर ना मग पूजा झाल्यानंतर ना एकमेकांची ओटी भरायची असते 5 बायकांची. सो तिथे मग आम्ही ओटी भरायला लागलो. तिथे 5 बायका मला भेटल्या, 3-4 बायका. सो मग आम्ही एकमेकांची ओटी भरायला लागलो. हा एक्सपिरियन्स खूपच छान असतो. सुवासिनीचा सण असल्यामुळं ना कितीही मॉडर्न असलं तरी आपण एक छानपैकी एक साज शृंगार जे म्हणतो ते सगळं केल्यानंतर हे असं ओटी भरणं वगैरे खूप मस्त वाटतं. तरी गावाकडे कसं नावं घेतले जातात, म्हणजे उखाणं वगैरे घेतलं जातं, तसं इथे नव्हतं आणि माझी फारशी कोणाशी इतकी ओळख नव्हती. त्याच्यामुळे मी पण जास्त कोणाला जास्त आणि बोलली नाही आणि माझं घरी बाळ पण वाट बघत होतं छोटंसं. सो त्याच्यामुळे मी सगळं असं पटपट आवरलं आणि म्हटलं चला आता लवकरात लवकर काही नाही, नॉर्मल आपलं नेहमीसारखं. माझ्यासोबत कसं वाटतं ते सांग. तुझ्यासोबत असं वाटतं हा माझा 7वा जन्म असतो. चल नाही ग बेबी, काय करते ते डोक्यात गेले किडे केव्हापासून जातात. मग त्याच्यानंतर ना मग आम्ही सगळं झाल्यानंतर निघालो आणि तिथे काम चालू असल्यामुळे प्लीज सॉरी माफ करा, तिथं काम